मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज अर्ज भरणार आहे। आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। अर्ज भरताना मिरवणूक न काढण्याची कोर्टाने अट ठेवली आहे। तर पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये बंडू आंदेकर आज अर्ज भरणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज अर्ज भरणार आहे। आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, बंडू आंदेकर आज अर्ज भरणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्त बंडू आंदेकर यानं न्यायालयाकडे अर्ज केलेला होता। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी लढण्यासाठी अर्ज भरण्यासाठी मुभा द्यावी अशी मागणी त्यानं न्यायालयाकडे केलेली होती आणि निवडणूक लढवणं हा मूलभूत अधिकार असल्या कारणानं न्यायालयानं अटी शर्तींवरती त्याला अर्ज भरायला परवानगी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्याला मिरवणूक काढता येणार नाही, घोषणाबाजी करता येणार नाही आणि गर्दी गोळा करता येणार नाही अशा अटी टाकून त्याला परवानगी दिली आहे। त्या पार्श्वभूमीवरती आंदेकर, त्याच्यासोबत लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि वनराज आंदेकरची पत्नी जी आहे, या तिघांचे अर्ज जे आहेत ते आज 11:30 वाजता भरले जातील अशी माहिती मिळते। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये 11:30च्या सुमारास न्यायालयाच्या परवानगीनं पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये बंडू आंदेकर जो आहे तो स्वतः अर्ज भरायला येणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्या मान्यतेमुळे, न्यायालयाच्या मान्यतेनंतर अजित पवार पक्षाकडून, ज्या पक्षाकडूनच वनराज आंदेकर नगरसेवक होता किंवा त्यांचे कुटुंबीय यापूर्वी नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांच्याकडूनच ते अर्ज भरणार आहेत आणि अजित पवारांच्या पक्षानेही त्यांना उमेदवारी द्यायचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। त्याची वाच्यता फारशी कुठे केली जात नाहीये, मात्र त्यावरून होणारी टीका जरी असली तरी जवळपास 3 नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता या बंडू आंदेकर मध्ये असल्या कारणानं उमेदवारांची नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून त्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बरं, राजस्थान वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।